या दत्तात्रय जयंती निमित्त राष्ट्रीय दुय्यम खेळाडूंचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही दोघेही सहित उपस्थित झालो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसंच या समितीच्या सर्व ठेकेदार साहेबांना मी धन्यवाद देतो, आभार मानते। खास करून आमचे पाटील साहेब यांना सुद्धा धन्यवाद देते। बोबडे बाबाजींना सुद्धा धन्यवाद देते। या स्टेजवर या गावामध्ये मी पहिल्यांदा आली, पण आमची खातेदारी इतकी चांगली झाली, नाहीतर माय बाबा कोणत्या ठिकाणी आल्यास कुठे गेला नाही का। पण या ठिकाणी एवढं मान सन्मान केलं, मी तुम्हा सर्वांचा आभार मानते आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तसंच प्रथम शाहीरा सोनू गायधने, शाहीरा सोनू गायधने मुक्काम चित्रीपा तालुका अकोला जिल्हा गोंदिया, खडी गंमत निशान पंचशील, शाही शाळेत अरुणजी बनसो, ढोलक मास्तरात किशोर शिंदे, व्यंजन मास्तरात निशान शिंदे, सूर वादकात रामेश्वर भाऊ मेश्राम, नक्कलकारात सुधीर भाऊ लांजेवार आणि डान्सर आहेत सोनू आणि आकाश। हे माझ्या पार्टीचा परिचय झाला माहिती आहे। होऊ शकते माझ्या गाण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या कोणत्याही कलाकृतीतून जरी का चुका झाल्या, मला आपली बहीण समजून, मला आपली मुलगी समजून तुमच्या चरणी तुमच्या पदरी जागा द्यावं। आणि माझी जी होणारी चूक आहे, माझ्या गायनातून होऊ शकते चूक, माझ्या बोलण्यातून होऊ शकते चूक, म्हणून त्या चुका माझ्या निदर्शनामध्ये आणून द्यावं। रात्री दिवसाचे कार्यक्रम चालू आहेत, माई बापा होऊ शकते काही गलती माझ्याकडून, म्हणून ते माझी चुका माझ्या निदर्शनामध्ये आणून द्यावा एवढी तुमच्याकडून अपेक्षा करते। आणि संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत जनाबाई, संत मीराबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कणाकणामध्ये निवास करणारी माता सरस्वती, मा दुर्गा भवानी, जिजाई रमाई, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, शाहू महाराज, शिवाजी महाराज या सर्व साधू संतांना, बिरसा मुंडा, मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा जमदेवजी, बाबा हनुमानजी, आई वाराणसी या सर्व साधू संतांना, सर्व थोर पुरुषांना मी नतमस्तक होते आणि मी
माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय हिंद. बाई बाप हो, नाटक असं, कीर्तन असं, गोंधळ असं, तमाशा असं, भजन असं, प्रथम पूजा आपण त्याकडे भगवंताचीच करतो. प्रथम पूजा आपण त्याकडे भगवंताचीच करतो आणि मी या माझ्या खऱ्या गमतीच्या माध्यमातून त्याकडे भगवंताचं पूजन करते. तुझ्याच पासून बाप्पा घडली काया आणि कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नमतो. देवी देवताच्या चरणी कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नमतो. नमो नमो गात्या मात्या पित्याला, नमो नमो गात्या मात्या पित्याला, त्यामुळे जीवन लाभला आणि कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नमतो. की नमो नमो गा गुरुरायाला, की नमो नमो गा त्या गुरुरायाला, त्यांच्यामुळे गुण लाभला आणि कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नमतो. कोणाला घरी जायचंय का माय बाप हो? ये गलिया ये चौबारा, ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. अब हम सफरे
विश्वाच्या तुरे विधाता रिद्धी सिद्धीच्या नाता विश्वाच्या तुरे विधाता ये गणराजा तू दर्शन दे रे गणा हो रे गणा माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे माई बापा माझ्या मनात विश्वास आहे म्हणून त्या गणेश भगवंताचं पूजन करत आहे म्हणून त्या गणेश भगवंताचं पूजन करत आहे आणि संत सांगतात अरे भावतीचं देव आहे संताची वाणी भावतीचं देव आहे संताची वाणी आणि असाला वाचून पाहिलं का कोणी जरा वाचून पाहिलं का कोणी एखाद्या दगडाला जरी मारून आपण मनाभावानं जरी पूजन केलं त्या दगडामध्ये सुद्धा भगवंत शकते त्या दगडामध्ये सुद्धा भगवंताचा निवास असू शकते पण त्या परमेश्वराला पाहण्यासाठी माई बापा हो विश्वासाची गरज आहे श्रद्धेची गरज आहे काय म्हणते ऐका म्हणतात मातीचा देव त्याला पाण्यात भेव मातीचा देव त्याला पाण्यात भेव अरे सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव देवाशानं भेटत नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही त्या परमेश्वराला पाहण्यासाठी सत्तेची गरज आहे माय बाबा या आत्मविश्वासाची गरज आहे 3.5 हाताच्या देहामध्ये त्या परमेश्वराचं निवास आहे या 3.5 हाताच्या देहामध्ये त्या परमेश्वराचं निवास आहे पण या 3.5 हाताच्या देहातून त्या भगवंताला पाहण्यासाठी त्या परमेश्वराला पाहण्यासाठी कशाची गरज आहे कशाची गरज आहे अरे माणसाने माणसासारखंच वागावं लागते माणसाने माणसासारखंच वागावं लागते हाच तोंड वाईट बोलते माय बाप आणि हाच तोंड चांगलं बोलते पण म्हणून सांगतात खरा तो एकच धर्म खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे या मुखात
असेल, या मुखातून जरी एखादा वाईट शब्द निघला असेल, मुखातून वाईट शब्द निघाला कधी वापस नाहीत माई बाबा हो, मुखामध्ये कधी वापस येत नाही आणि म्हणून शब्द सांभाळून बोलायला लागते, म्हणून शब्द सांभाळून बोलायला लागते आणि म्हणून म्हणते तुझ्या चरणाची माई बाबू संगत कशाची असावी, माई बाबू संगत कशाची असावी, संगत चांगली विचाराच्या माणसांची असावी, ज्या माणसाचे जरी विचार चांगले असतील, ज्या माणसाचे जरी विचार चांगले असतील, जो समाज सुधारक जरी असेल त्याचे विचार जरी वाईट असतील, माई बापू स्वतःचा परिवारच नाही या समाजालाही सुद्धा काही नवीन शिकव्या घडू शकत नाही, या समाजाला सुद्धा नवीन काही शिक्षा घडवू शकत नाही, पण त्याचे विचार चांगले पाहिजे, त्याचे आचार चांगले पाहिजे आणि म्हणून सबक काय म्हणते ऐका
सुरक्षित राहा म्हणून प्रत्येक घरोघरी ग्राम स्वच्छता राबवली. प्रत्येक घरोघरी ग्राम स्वच्छता राबवली. पण त्या ग्राम स्वच्छता अजूनही कोणत्या ठिकाणी काही उपयोग झाला नाही. अजूनही कोणत्या ठिकाणी काही उपयोग झालेला नाही. म्हणून माणसाने जे संत सांगून गेले, जे साधू संत थोर पुरुष सांगून गेले, ते काही वाईट सांगून गेले का? ते काही वाईट सांगून गेले नाही. आणि म्हणून माझं म्हणणं समोर काय सामना दुय्यमचा आहे. सामना दुय्यमचा आहे आणि तोही मुख्य शाहीर देशमुख, मुख्याची शाहीर देशमुख एवढ्या मोठ्या विदर्भाचे चॅम्पियन कलाकार शाहीर, टीव्ही स्टार, टीव्ही सिंगर, एवढ्या गावागावामध्ये शाहीर मुकेशांचा डंका वाजतो. गावागावामध्ये शाहीर मुकेशरावांचा डंका वाजतो. आणि एवढ्या मोठ्या शहराबरोबर माझा दुय्यमीचा कार्यक्रम आहे. मायबाप हो, या दुय्यमीचा कार्यक्रम आहे तर शाहिरीच्या रीतिरिवाजाने, शाहिरीच्या परंपरेने, शाहिरीच्या रीतिरिवाजाने, शाहिरीच्या परंपरेने शाहीर मुख्याची जिथं कुठं असाल, शाहीर मुख्याची जिथं कुठं असाल तिथून माझ्या प्रश्नाकडे लक्ष असू द्या. प्रश्न असा, माता पार्वती आंघोळीला बसली होती. माता पार्वती आंघोळीला बसली होती आणि माता पार्वतीने मळाचा गणपती तयार केला. माता पार्वतीने मळाचा गणपती तयार केला आणि मळाचा गणपती तयार करून दारामध्ये ठेवलं. त्याला दारामध्ये ठेवलं आणि माता पार्वती आंघोळीला बसली. माता पार्वती आंघोळीला बसली. पण शंकरजीला माहित नव्हतं की हा माझा पुत्र आहे. शंकरजीला माहित नव्हता की हा माझा मुलगा आहे. जेव्हा शंकरजी आले, जेव्हा शंकरजी आले तेव्हा जिद्द करू लागला गणेश. तेव्हा जिद्द करू लागला गणेश. भगवंत म्हणतात, मी माता पार्वतीला वचन देऊन ठेवलं का मी आतमध्ये कुणाला येऊ देणार नाही. मी आतमध्ये कुणाला अंदर येऊ देणार नाही. पण जेव्हा त्या दोन बाप लेकांमध्ये जेव्हा युद्ध झाला, जेव्हा त्या दोन बाप लेकांमध्ये जेव्हा युद्ध झाला, त्या युद्धामध्ये गणेशाची शीर उडवली. गणेशाची शीर उडवली. मग शाहीर मला हे विचारायचं आहे, त्या गणेशाची शीर, गणेश भगवंताची शीर अशी कोणत्या ठिकाणी जाऊन पडली? ते गणेशाची शीर अशी कोणत्या ठिकाणी जाऊन पडली? त्या ठिकाणाचं नाव सांगा. त्या ठिकाणाचं नाव सांगा. आणि त्या ठिकाणी आणि त्या शीरीचे काय झालं? त्या
हिराचं काय झालं फक्त एवढं सांगा, जास्त लांब नका विचारणार नाही. आणि सोबत काय म्हणतात कार्यक्रम आहे माई बापू. आणि स्टेजवर मला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली ही माझे मोठे भाग्य समजतो. ही मोठे भाग्य समजतो. आणि म्हणा मला हातामध्ये या राष्ट्रीय खरी गंमत म्हणल्या गेली. जोपर्यंत आम्ही तार धूळ ढोलक हातामध्ये घेत नाही, जोपर्यंत ढोलक तार धूळ ढोलक हातामध्ये घेत नाही, तोपर्यंत आमच्या खऱ्या गमतीला सुरुवात होत नाही. आमच्या खऱ्या गमतीला सुरुवात होत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे मला गाण्याचा तास मिळाला हातामध्ये चंद्रसूर कळला. विश्वाची आठवणी विधाता, रिद्धी सिद्धीच्या दाता, विश्वाची आठवणी विधाता, तू धावून ये गणराजा तुझं दे मला, तू धावून ये गणा तुझं दे मला, तू धावून ये गणा. या भूतलावर जेवढे जीवजंतू दिवस आले ते प्रत्येक जीवजंतू सुप्रभात झाली आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार, आपापल्या धर्माच्या कार्यपद्धतीनुसार सुप्रभात झाली की त्यांची अंघोळ स्नान झाली, त्या आपल्या आराध्य दैवताची पूजा अर्चा करीत असतात. हो, आणि प्रथम पूजा अर्चा आटोपली की तो मग द्वितीय पूजेला सुरुवात करतो. ती म्हणजे या 3.5 हाताच्या शरीरामध्ये, या 8 पिढी शरीरामध्ये असणाऱ्या वीरमरकोटासाठी माझ्यासारखा माणूस गाव सोडून परगावामध्ये जातो. माझ्यासारखा माणूस आपली तालुका सोडून पर तालुक्यामध्ये जातो. कुणी कुणी माझ्यासारखा माणूस आपला राष्ट्र सोडून परराष्ट्रामध्ये जातो. कशासाठी? की मी माझ्या मुला बाळाचं भवितव्य मला सुखमय कसं करता येईल याकडे त्याचं लक्ष असते. आणि म्हणून 8 दिवसाची जिल्हा परिषद सदस्यांची कार्यशाळा होती. पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आणि या पंचवार्षिक आराखड्यामध्ये जे जे कामे उरलेले आहेत, ज्या ज्या गावाचे ते संपूर्ण कामे होणार आहेत. 8 दिवसाची कार्यशाळा आटोपली. 9व्या दिवसाला प्रारंभ झाला.
गावाकडे जातो, गावाची परिस्थिती काय ती बघतो आणि घरची परिस्थिती काय ती तरी समजून घेतो. मुझे भीख मिल रही है, मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है। मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है। स्वागतम स्वागतम स्वागतम। आणि शेजारी जिल्हा परिषदेची शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि लिहिलं आहे यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी। मग ज्या गावामध्ये माझा जन्म झाला तो गाव सोडा हो, ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला तो कुटुंब सोडा हो, पण ज्या घरामध्ये माझा जन्म झाला जरी मी त्या घराची परिस्थिती नाही सांभाळली तर काय मानव म्हणण्याला माझा अर्थ नाही का? लिहिलं आहे। आणि म्हणून कोण कोण या ज्ञानार्जन केंद्रामधून ज्ञानार्जन घेणार आहे आणि या समाजाला कोण कोण समाजाची सेवा करणार आहे ह्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे, नाही का? घराचं द्वार लागून आहे,
आणि म्हणून माझं आता कर्तव्य आहे कारभारने कारभारने माझे प्रेमाचे नारी राधा 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 आजता काय तसं घडलं नाही की मी माझ्या पत्नीला आवाज दिला आणि ती माझ्या आवाजावरती उभी नाही का आणि म्हणून अर्धांगिनी आहे ती माझी राधा म्हटलं माझे राधा राधा कारभार माझे प्रेमाचे नारी राधा 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 काय करावं बाई मला काय समजत नाही ग 10 दिवस झाले 10 दिवसाचा जमाना झाला ग माझा नवरा त्या नागपूरला मीटिंगला गेले आहे पण अजून घरी याचीच आहे काय का असो ना माझ्या गावामध्ये आज मंडई आहे आणि त्या मंडई निमित्त माझे पती नक्कीच येणार चाल बाई अशी करते अगोदर पूजा करते आणि नंतर त्या दारामध्ये जाऊन त्यांची वाट पाहते म्हणतात ना पूजा केल्यानं मनाला शांती मिळते ग म्हणून अशी करते अगोदर देवाची पूजा करते आणि नंतरच त्यांची वाट पाहते अलंकार पुण्य पवित्र भूमी अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी अलंकार पुण्य पवित्र भूमी तिथे नांदते माझी दुर्गा भवानी क्षणोक्षणी हाती करावा विचार करावा या पार भवशंकू माणसाच्या मनामध्ये क्षणामध्ये वेगळा विचार आला क्षणामध्ये वेगळा विचार आला त्या वेगळ्या विचारामध्ये माणूस आपलं आयुष्य संपवून सांगतो आपलं संपूर्ण आयुष्य संपवून टाकतो नाही का आणि म्हणून विचार आचाराची देवाणघेवाण जर चांगली झाली त्यातून चांगल्या मार्गाची निर्मिती होते आणि म्हणून राधा म्हटलं माझे राधा राधा कारभार माझे प्रेमाचे नारी राधा 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 कारभारी सख्या साधना रायावर
काय म्हणता कशाला आवाज दिलं मला एक सांग, गावातील शब्द पुरुष आपल्या पत्नीला आवाज कशा काही देतो? अहो कोणतं काम असती पत्नीकडे म्हणून नवरा बायको आवाज देते बरोबर आहे की नाही? हो ना मला विचार पडला माझा. कशाचा 8 दिवस मी घरामध्ये नाही. काय ना 9व्या दिवसाला प्रारंभ झाला आणि एक नव्हे, 2 नव्हे, 3 आवाज देऊ सुद्धा तू आवाजावरती उभी नाही. काय कोणत्या कामामध्ये गुंतली होती? अहो तुम्हाला काय सांगू काय झालं ग? अहो मला सांगा बरं. अहो एवढा दिवाळीचा सण गेला हो ग. नाग दिवाळी सुद्धा गेली गेली. आता पुढे येणार संक्रांत हो. अहो या सणासारख्या दिवसांना तुम्ही घरी नाही राहत हा, हा, हा. पण आपल्या गावची आज मंडई आहे बरोबर. आपल्या गावची मंडई आहे हो ग. आणि मला खात्री होती तुम्ही नक्कीच येणार म्हणून असं मला खात्री होती नक्कीच येणार म्हणून हा. अहो तुमच्यासाठी काय बनवून ठेवली माहित आहे काय बनवून ठेवली का? अहो एवढी मोठी कढई घेतली एवढी मोठी कढई घेतली. अहो एवढी कढई घेतली असं आणि त्या कढईमध्ये तेल टाकली तेल घातली. अहो त्या कढईमध्ये तेल घातली बरं. आणि मस्त जिलेबीच्या गणगड्या काढली जिलेबीच्या खंडळा तयार केली. अहो जिलेबीच्या गणगड्या काढली हा. चकल्या केली शंकरपाळी केली हा, हा, हा. मस्त बुंदीचे लाडू केली हा. आणि मस्त पापड फोडली हा, पापड फोडली. आणि मस्त बेड हातरली टर्रा झोपली बहिणबाई, एवढी मोठी चुलीवरती कढई ठेवली. कढईवरती जिलेबीच्या खंडळ्या काढली, शेव काढली, पापडी काढली, पापड काढली ना मस्त पोटभर काढली झोपून दरबाराला गेली. आणि मस्त झोपली मी मी विचार करतो राधा, कशाचा? या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तुला तुझ्या जीवनाची काही फिकीर नाही. तुम्हाला म्हणायचं का आहे मी काय म्हणते, काय म्हणता या बीपीएल वाल्यांची परिस्थिती सोडवून कशी करता येईल, या अंत्योदय वाल्यांची लिस्ट कशी कमी करता येईल हे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने गावागावामध्ये बचत गट तयार केले नाही का? हो ना आणि त्या बचत गटाची एका बचत गटाची तुम्ही सदस्य आहे हो मी सदस्य आहे नाही का? आपली परिस्थिती सोडवून झाल्या पाहिजे, उंचाकडे गाठल्या पाहिजे म्हणून खरंच आहे नाही का? मग आपल्याला शासनाने काय दिलं? अरे देवा मला आता आठवत नाही काय दिलं काय नाही म्हणून तू बचत गटाची सदस्य, तुला याची कल्पना नाही. अहो हो आता लक्षात आलं माझ्या काय लक्षात आलं? अहो शासनानं आपल्याला 50,000चं लोन दिलं लोन दिलं. त्या लोनमुळे आपण काय घेतल्या? अहो आपण काहीतरी व्यवसाय करायचा नाही का? काहीतरी धंदा करायचा म्हणून आपल्याला शासनानं 50,000चं लोन दिलं मग त्या 50,000चं आपण काय खरेदी केली? आपण त्या 50,000च्या 2 मुर्रा म्हशी घेतल्या घेतल्या. दूध टोचत्या. मुर्रा म्हशी घेतल्या मग त्या 2 म्हशी दूध किती देतात एका दिवसाला? अहो तुम्हाला काय सांगू काय झालं? अहो 10 दिवसाचा जमाना झाला तुम्ही नागपूरला गेले होते मीटिंग होती तुमची हो. अहो तेव्हा मी दूध काढत होती ना हा, हा, हा. खूपच नाही का माझे असे बोट दुखून जायचे बरं. पण मोठी आश्चर्याची गोष्ट आहे कशी? अहो आपल्या घरी आहे एक म्हातारी म्हस म्हातारी, आणि एक आहे जवान म्हस. एक आहे जवान. अहो म्हातारी म्हस देते 20 लिटर हा. आणि जवान म्हस देते फक्त 5 लिटर नाही का? मग दूध किती झाला एका दिवसाला? 25 लिटर 25 लिटर. 8 दिवसाला किती झाला? मग मी शाळा शिकली असती तर तुम्हाला विचारली असती का जवळजवळ 200 लिटर दूध झालं. बरं झाला असेल झाला नाही का? हो ना आहात दिवसाचा जमाना झाला, धरी धरी हृदयाचे वाटे, पण तू बघते कुणाची वाट माझे राधा. तरी मला वाटलं तुम्ही असं बोलाल म्हणून का बोलाल म्हणून? काय आणि वाटलं? अगदी माझ्या मनासारखंच बोलल्या काय झालं? मला वाटलं तुम्ही असं बोलाल म्हणून अहो, झालं तरी काय? बोलाल म्हणून मला सांगा काय झालं? 10 दिवस झाले त्या नागपूरला मीटिंगला गेली होती हो. आज 11वा दिवस तुम्ही घराकडे आले हो. आणि तुमचा लक्ष त्या दयाच्या माठाकडे गेलं हा, 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 हा.
पण मी बाई कशी आहे कशी नाही हे माझ्याकडे लक्ष गेलं का तुमचं? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अहो 8 दिवस झाले त्या बाजवर मी झोपली आहे. हो 8 दिवस झाले त्या बाजवर झोपली आहे. हो पण तुम्ही मला असं नाही विचारा तसं नाही विचारू राधा. का राधा राधा का दुखते ब तुझं? नकोला मारलाच गेल नको पाडा. राधाला तुला विचारायला गेलो ना तू सांगली म्हणून. काय हो का झाला हात लावला तर? आवड वारलाच गेल नको पाडा सांगून ठेवते तुम्हाला. झालं का? अहो पण असं विचारता मला कसं? का राधा राधा का दुखते ब तुझं? काय दुखते का तुझं? कुठं दुखते ब तुझं? कुठं सुटतेला तुझं? जाऊ का डॉक्टर कडे आणि इंजेक्शन घेऊ का आणि टोचू का? तू एवढ्या गोष्टीसाठी नाराज झाली. डॉक्टर साहेबांना घेऊन येतो आणि तुझी ट्रीटमेंट करून घेतो. अहो तुम्हाला माहित आहे काय ग? अहो हा जसं सूर्य वरत चढते ना जसं हा सूर्य वरत चढते तशी तशी माझ्या पोटाची गाठ शिल्लक लप 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 करते. लप लप करते आणि अशा कोरड्या उलट्या येतात मला. जावं लवकर जावं डॉक्टरला घेऊन यावं. लवकर घेऊन येतो. हो काय सांगू डॉक्टर बुवा पहले इंजेक्शन देना फिर दुआ. काय सांगू डॉक्टर बुवा पहले इंजेक्शन देना फिर दवा. फिर तपेट करना फिटे हो फिर तपेट करना फिटे. मेरे भाई को की मेरे औरत की तपेट करना फिटे. मेरे भाई को की मेरे औरत की तपेट करना फिटे. कोणता डॉक्टर समजून आली तू? अब तो बघा हा तो हो का डॉक्टर? त्यानं BAMS नाही केला, MBBS नाही झाला आणि MD नाही झाला, तो कसा डॉक्टर होईल? अब बघा कसा सलमान खान वाणी दिसत. तुला सारे जे सारे सलमान खान दिसते. अब त्याच्या गळ्यामध्ये गमछा, हाताला घडी, असं धोतर घालून आहे. त्याच्या गळ्यामध्ये गमछा, त्याच्या हातात घडी आणि तो पायी बाईची घडी. अब तुम्ही काय म्हणा पण नाही तर मी ते आत्ताच इंजेक्शन घेणार. त्याला देता येणार नको देता येईल. त्याला विचारा बरं इंजेक्शन देता येते का येते का? तो काय कपाळा हात मारला विचारायला नाही. तुम्ही अर म्हणा नाही तर बोल म्हणा. त्याला बोलवा लवकर बोलवा नाही तर चांगली बायको बोल. अशी
कशी मरू देईल हो एवढी गोरी गुमची बायको अहो माझं पोट दुखत आहे आणि कोरड्या कोरड्या उलट्या येत आहेत आमच्या मला. नको करू अंगणामध्ये डॉक्टर साहेब आहेत अहो त्यांना बेडरूम मध्ये बोलवा या लवकर बेडरूम मध्ये या हो हो या मध्ये पागल पिशी आम्ही लवकर बोलवावं. हो हे आलं डॉक्टर साहेब हे. ओके मा कशासाठी हसतो म्हणलो हो मला सांगा हा दाखवा बरं डॉक्टर. हे गावाचं डॉक्टर बा? हा हा डॉक्टर नाही तर काय तर? हा निस्ता कारा कारा निस्ता लपरावानी ढिला. तुझे कसा पाहिजे कारा नाही पाहिजे तर अहो याला हात नाही याला हात नाही याला पाय नाही याला पाय नाही हा इंजेक्शन कसा देते तू घेशील तेव्हा तुला हे पता झालं खरंच का हो. याला देता येते. मग अहो पण एक गोष्ट आहे कोणती गोष्ट अहो त्याला म्हणा हा लहाण्याची मोठी झाली पण माझ्या बायकोने इंजेक्शन घेतली नाही. सांगा तू सर्वच काही अहो त्याला म्हणत झुरपाच्या गोळ्यात का म्हणून विचारा बरं. माझ्या 20 वर्षाच्या काळाच्या आधीच्या गोष्टी का सुरपाच्या गोळ्या तुला सांगते काय हो अहो माझी आई त्या सरकारी हॉस्पिटल मध्ये न्यायची हो आणि मला असं कॅप्सूल द्यायची चुरपाच्या. तो जमाना चालला गेला असं का हो याला देता येते हो ना बरं कशी झोपू सांगा बरं. आता तुला झोपायला सांग का तुझा तोंड कोणा कराय माझ्या दवाखान्यामध्ये जा बरं बेडवर झोपायला सांगत नाही तर काय तुला सांगता. दवाखाना नाही पाहिजे तुला सर्वच गोष्टी कशा माहिती अहो लहानपणी गेली होती मी. लवकर तयारी कर बरं कशी झोपू तुझा तोंड माझ्याकडे आहे ना तुमच्याकडे त्याच्या विरुद्ध दिसेल ना म्हणजे उघडी झोपू. हो बरं ठीक आहे झोप. दवाई भारत आहे गडबड नको करू हो हा तयार केली एक दोन याला दवाई खाला तू कसा पहिले जपून गेली माय माय केवढा मोठा इंजेक्शन काढलं का ढोराचा का डुकराचा होता. तो माझं पाऊन तुझे लाजते ना तू काय त्याला पाऊन लाजतोस अहो मला भीती वाटते इंजेक्शनाची. काय भीती बाळगायची नाही मी लहाण्याची मोठी झाली घेतली नाही. खेळ का घेऊन घेऊ का हो बरोबर त्याला हळूहळू द्यायला सांगावं. बापा काय अहो बघा बरं बुकार उतरला की नाही म्हण. ओके तुम्हाला म्हणाली हो हो चांगले असं हात तपासा म्हणाली ते हे नळी पाहता केव्हापासून नळ्या पाहता. त्या बहिणाची अशी काय मग मी काय म्हणते काय म्हणता गावातील सभ्य कुटुंब जर असं वागायला लागला तर त्या गावाची दशा आणि दिशा काय ठरेल ग काय ठरेल राष्ट्रसंत तुकोदेव महाराज सांगून गेले ग्रामगीतेमध्ये काय अरे पुढाराने घेतली नशा हा पुढाराने घेतली नशा मग काय पाहता गावाची दशा सुरू झाला गुंडाचा तमाशा लोक झाले भरतेची तुम्हाला म्हणायचं का आहे? काय म्हणते बरं सांगा अगनाथ ननादने अगनाथ ननादने माझ्या रमाच्या राधेने हरी पूर राधेने माझ्या संसारी पूर राधे
माझे विचार तुझ्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना. हे केव्हापासून शिकली वा तू? काय शिकली? हे 1 2 3 4 1 2 3 4. अच्छा, हो हे नाचण्याचं का? हो हो हो. अहो जेव्हा मी लहान होती ना हा हा. तेव्हापासूनच नाचायला जायची. त्या बहिणीच्या मायच्यानं सांगितलं असतं. अहो हे खबरदार माझ्या भावाला अलत बोलत तर सांगू. जाऊन नाही घेणार तुझ्या भावाचं नाव. अहो एकटरचा एक आहे माझा भाऊ. 10-5 का नाही झाले? आता झाले असते पण त्याला कारण आहे. कोणतं कारण आहे? राहते एवढ्या लोकांमध्ये फागोळं नाही मांडत. हो हो मानू. मी का म्हणते काय? केव्हापासून? अहो जेव्हा मी 5व्या वर्गामध्ये होती ना हा हा हा. शाळेतून लपून चोरून मी नाचायला जायची. बरं बरं. अहो तुम्हाला माहित आहे काय ग? का दयाचं माठ डोक्यावर घेते हो. आणि त्या रोडाला जाते मी. ह्या रोडाला जाते. रोजचे पैसे मला फक्त 500 रुपये मिळतात. 500 रुपये मिळतात. बरोबर आहे. अहो त्या दिवशी माझ्या मैत्रिणीचं कॉल आला होतं. कॉल आला. त्या मुस्कानचं. मग का म्हणे? अहो आता येते का म्हणे मला इथं का म्हणे? नाचायला. नाचायला. हम्म. मग आता मी हो म्हटलं तरी जाशील. तुम्ही हो म्हटलं तरी मी जाणार नाही म्हटलं तरी? आणि नाही म्हटलं तरी मी जाणार. तर आता एक काम कर. काय? म्हणजे तुझा म्हणण्याचं तात्पर्य एवढ्याच्या कुटकुंजीमध्ये आपला संसारात कोणी राहणार नाही. अहो तुम्हाला माहित आहे हो. एका लावणीचे 5,000 रुपये पाच. त्या महिन्याला एका लागलेले 5,000 रुपये. एका महिन्याचे 30 कार्यक्रम झाले तर 5 ते 15 जवळजवळ 3 लाखाची इन्कम आहे का? मग नाही तर काय? मी तुला कधी लावणी करता पाहिली नाही. नाही बघितली? नाही. ऐकता का? बरं सांग की. ऐका. ऐकत आहे. खरेच ऐकता? ऐकत आहे. ऐका. चांगली सुंदर लावणी सांग मला. कोणती सुंदर लावणी सांगू? तुला जे येते चांगली त्या पद्धतीची सुंदर. ऐका ना. हो हो हो. अब गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल चोळी. 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 रंग गुलाबी गुलाब. असं म्हणा लागते. आई ग आता काय झालं? हा बघा कसं दात काढताय माझ्याकडे बघून. हो सुरुवात पाहत झाले. अहो तो माझा फाटवा होय. हो तुझा भातवा होय. अहो तो लाईन मारताय माझ्यावर. चाल म्हणते तिकडे नागपूरला आपण फिरून येऊन म्हणते म्हणते तू. तुझ्या बहिणीने घरी ठेवलं तुला चाल म्हणते का? अहो तो माझ्याकडे बघते ना. हा मला कसं वाटते माहित आहे? कसं वाटतं ना? ओठ लाल 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 लाल. ओठ लाल 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 एवढी तालामध्ये येशील आमच्या भलत्या टायमामध्ये इचकून जाशील ना. मग मी का करीन मग संसाराची होडी. तुम्हाला म्हणायचं का आहे? ऐक मी काय म्हणते तर. काय? राधा काय? अंगठंगाचा
हे बघा हा हे माठ घेणार नाही डोक्यावर मी का म्हणते ते ऐकून आणि घेशील? त्या बाजारला जाणार नाही सांगून ठेवते हो का नाही जाशील कशी नाही जाशील माझा थंडा तळाचा आहे लई साधा आता शक्ती आपण सारी अशी घालू नको बाबा शक्ती आपण सारी अशी घालू नको बाबा संसारी अशी मारू नको राधा माझ्या शक्ती संसारी अशी मारू नको खाण्यात माती पडा तुझ्या मनाच्या कुत्रे हातात भाड्याच्या पहिला पाटील अरे गेला गेला जन्म आया गेला गेला जन्म वाया गेला गेला जन्म वाया गेला गेला जन्म वाया ने बाये गोच्या पाया लागे बाये गोच्या पाया लागे बाये गोच्या पाया लागे पाटील लक्ष्मी पूजनावर लक्षात बसला म्हणतो ते नाही म्हणते हा देणं म्हणते हा किती कर खाते म्हणतो या पुण्या खोराला ठीक फुटल का म्हणतो अजी हा पाटील साहेब नमस्कार नमस्कार काची भाडीची नमस्कार पाहिलं कसा पाहते सदू गोकल्या जसा माझ्या घरी येऊन मला काय बोलता बोलता किंवा बाकीच्या घेतल्या जसा हे असे मोठे मोठे पाहिलं किती पाहिला लहान नाही ते मोठेवाले पाहिलं वेळेलाच का आता किती पाहिला माहितीये का कोणत्या गल्लीत राहत होते मी कोणत्या गल्लीत राहते नाव नाही सांगत ते सारे लोक येतील माझ्याकडे पाहुणे येतील कार्ड मागायला पाहुणे येतील कार्ड मागायला काय साठी सुपाऱ्या घेतो ना मी झाला का तू काय दलाल घे पाटील हे बाकीच्या गोष्टी जाऊ दे चालतंय. विषयात काय करायची नाही नाही. विषयावर यायचं यायचं मी बऱ्याच वर्षा पाहुण्याला तुमचा कीर्तन हो हा कावाय उपाधी केला काय चालू? करता करा हो. माई म्हणाय नाही हो. या घासाच्या गावातल्या लोकांची म्हणाय तुले का म्हणायचं माई म्हणाय नाही या लोकांची म्हणाय नाही हो. अरे करते तर करा दरवाजे लावला करा असे उघड्याने कायले करता झगडा झगडा ए, मला एक सांग हं. तू माझ्या घरी येऊ हो. अबे आम्ही आमच्या घरी दरवाजा लावून करू नाही खुलं नाही करू जाऊन तुले का गरज पडली तुमची आली का का झालं बे? जीवन जगताना पडदा ठेवणे गरजेचं आहे हो काही करा कसे करा हो. पण पडदा ठेवून करा हो. पाटील हो. या तुम्हा तुमच्या नवरा बायकोच्या झगड्या पायी हो, हो, हो. या तुमच्या काचळ कुचळ पायी हो. या तुमच्या बोकळ वाकळ पायी पायी. माझ्या डोलपुटे झोपत नाही दचकू उठते हो. आम्ही मुलगा मुलगी झोपत नसून का म्हणतो? आता तुझे पोट्टेच नाही झोपत तर तुम्ही कशाने झोपाल बे? त्या दिवशी गेला होता का गेरवड्याले कोठी आपल्या देशमुख साहेबाकडे हा, हा, हा. त्याच्या गावी राहते आपला गणेश भाऊ दिनेश भाऊ गणेश भाऊ हा, गणेश भाऊ. सवयात तलगा पोसाची हा, हा, हा. त्याच्यावरची तलग गेला बेलाची हा. या तुमच्या झगड्या पैकी उठून पडायच्या पण त्याला दोषी कोण तू कसा तू कसा एक काम कर हा. या तळ हातावर पाणी घे हा. त्या नाकाच्या शेड्यात आपण भरून जा म्हणजे तुझी बायको तुला भेट नाही नाही तू मेहनत त्याची देत आहेस म्हणजे तुझी बायको तुला भेटते का बे? हे तुझ्यासाठी लग्नात दिवाळी आहे आणि बस बाजूला तो झोपून जाते बायको बनच्याची बंदी ते काय रे झोपते ते झोप लागते म्हणून झोपते आणि तू का करते मी हवा टाकतो काय साठी हे घ्यायची अर्धा केली होय हो, हो. आणि लक्ष्मी पूजेच्या दिवशी देवघर बघून तिचे पाय धुवून पाणी पितो कोण मी का मला मला समजला नसता काल तू किती पाणी- संसार रुपये टाकत होय
ह्या रथाचे हे 2 चाक आहेत. आता माझ्या लक्षात आलं हा. माणसाने कधी लग्न करावा हा. आपली घरवाली पत्नी वाईफ बायको आपल्या बरोबरीची मागावं. हो का? तू किती फुटाचा आहेस? मी 3.5 फुटाचा. नाही रे, तेवढा नको सांगू का? थोडा जास्तच आहेस. मग आपल्या बरोबरीची मागायला पाहिजे ना. हो. एका बाजूने पाहिलं तर हा एवढा फरक आहे पाटील. अबे त्याने कारण आहे. म्हणून तुला भजन कायच्या बेला नाही. म्हणून मी काय का म्हणतो म्हणतो? ज्याचं आहे वजन हा. त्याच्या जमते घरी भजन. त्याचा आहे वजन त्याचा जमता घरी. ज्याचं आहे वजन हा. त्याच्या जमते घरी भजन. हा. भाई भाई घरवाली कशी मला देते का? भाई घरवाली हा. कशी मला देते. देते कशी पाटली तुला देते का? का देते? जेवाचं जेवाचं तर काय उपासाच्या फाट्या आहेत आमच्या घरी? मुलाच्या शेती जातात ते तोड फाडतात. थोड्याच झोपते हा? का चोरलो का चोरलो म्हणतो मला. ती तुझ्याकडे घेऊन द्यायच्या व्याजासाठी. झोपत्या? भले एक सांग एवढा मोठा शांत सांगते. एक काम कर. होय, पाहून राहिलो दिवाळीपासून पुरे सीजन झाला पाहून राहिलो. तू जागा बदल कसं काय? काम का झालं रे भातो? काय येते काय तुझ्या? तू मला साला म्हणते तर मी तुला भाट्या म्हणून भातो म्हणून. मी तेवढ्या दूर नाही जात. का झालं? कारण हे गावचा प्रतिष्ठित माणूस उमेश पाटील सर. हा. जसा तू हो, माझ्या बालपणाचा मित्र. हो. एक काम कर. कोणतं? माणसापासून बरोबर आहे पाटील. माणसापासून माणूस दुरुस्त होतो. नाही का? ढोरापासून ढोर दुरुस्त होतो. बरोबर आहे. कुत्रीपासून कुत्रा दुरुस्त. आपण पारडीवरून निघालो हो. आणि तिथं थोडीशी गाडी थांबली होती थांबली होती. ना. हो हो. मग आपल्या गाडीच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला. एक कुत्री गेली. तिच्या बरोबर एका लाईनीत 4-5 कुत्रे गेले. हा. त्या कुत्र्याला स्वतः तुम्हाला हे इकडे ये. तू त्याचा तुला माणसं नाही दिसली ना कुत्रीच कशी दिसली बघ. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसला. अहो तर तुला कुत्रीच कशी दिसली बघ ना. काहून नाही दिसत? हो. काहून नाही दिसत? दिसत. दिसत कामाची वस्तू का बनली? एक काम कर. लेमन लावूस नको. लवकर घरी जा. आपल्या बायकोला ठेवून ये. मी घरी जाऊ मी आपल्या बायकोला घेऊन येऊ. सोबत ठेवून ये. फाटकले बाई काहून? हा? काहून? एका दुर्गा माता आहे तिने सांभाळलं. मी तिला सांभाळीन नाही तर काही कर नुकसान म्हणजे तुला काय करत पडली काहून बाई आजी गं? काळजी हो. हे बाई आजी गं आहे का? दोन शब्द बोलतोस का? हा, बोलतो ना. बोल बोल. रोज एक तू करतेस पाटील. हो. बाई एका दिवस करू दे ना. एक नाही तू जेवढे दिवस म्हणशील तेवढे बाई दिवस. करावर. आजी हा पाटील बाई. आणि काय झालं? पाटील साहेब काय म्हणतात? तू कशा म्हणतात? बाजारला. बाजारला जायचे नाही. का बरं? अजिबात बाजारला जायचे नाही. पण का बरं का? घरच्या घरी नोट मोजायला वेळ भेटणार नाही. अरे देवा, असा सोपा धंदा सांगतो. खरंच काय एवढा सोपा धंदा आहे का तुझा? कराल का? खरं? कराल ना? तू म्हणशील मी करीन नाही नाही ते बरोबर. मी तुमच्या कोण? ना तू. येऊ का तुला सांगतो? वा. नाकात बोटं मारावाले. आता धंदा सांगतो तुम्हाला. बरं सांग. तुमच्या घरी एवढं ओळख आहे का? काय एवढा वडगा आहे, टोपला आहे, टोपला. कसं तर विषय भाऊला म्हणावं लागला. शी. भाऊ? दुसऱ्याचा टोपला वापरत नाही मी. नाही, ते या तुमच्या घरी एवढा जवळ. मोठा आहे. हो. तुमच्या जवळच राहते नाही का? हो. हा. तर वडगं घ्यायचं. बरं घ्यायचं. त्याच्यामध्ये घ्यायची कलस. मा नवी घ्या, जुनी घ्या, नाही खातावरची घ्या. कोणती चालते ना? ती चालते. बरं मी त्या खातावरची आणीन. कलस घेतली. हो. त्याला 3 बाजूला 3 रस्स्या बांधायच्या. 3 बाजूला 3 रश्या बांधायच्या त्या टोपल्याला. टोपल्याला. बरं मग? रस्स्या बांधल्या. मग? त्या 3 रस्स्या एका फाट्याला नाही तर आड्याला बांधून टाकायच्या. अच्छा, तो आडा आहे ना, त्या आड्याला बांधायचा. बांधायच्या. हो. तर ती बसत जाताना 2-2 आड्याला. त्या आपल्या बहिणीला सांग, नाही तर त्या तिला सांग त्या नंदीले. अबे, पाटील मला माहितच नव्हता बा. गावच्या पेया कवरेच्या दिवस आहे. मला इथपर्यंत नाव माहित नव्हता. नव्हता? हो. बरोबर आहे. हो. त्याचं कारण आहे तसंच आहे. नव्हता बे. लग्नाची गेली पाटाची आणलो. किती? लग्नाची गेली हा. पाटाची आणलो. हा. त्यावेळेस होता आपल्या भारतावर लॉकडाऊन. हो. कोरोनाची महामारी होती. होती. काही निमंत्रण केलंच नाही. नाही. त्याच्यात माझाही दोष नाही रे, तुझाही दोष नाही, नाही. नाही, नाही. ठीक आहे पाटील. हो. घरी जातो. हा. गावात जातो ना, पळत येतो. होय बाजू. एक काम करशील या. कोणतं? तुझ्या सारा खायचा आपण हा लालटिका कायचा होय बे? तो होई तो आपली निशाणी आहे. कायची? बाप्पा, हा? कायची सांगशील? अशी म्हणजे लाल किला मधुरबानी येतो हे धोक्याची निशाणी. इकडे हिरवा ठेवते आणि इकडे लाल ठेवते. हा. एका कलरचा वापरत जाणार नाही 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 नाही. हा? दोन्ही बाजू. बरं, ठीक आहे.
चला पाटलाच्या घरी गेलो आयावरची तिच्यावरची बापाच्या खाती सांगून गेलो बायपा चेहऱ्याची खपत काय भाऊ पण बायकोला जेवढे केस तेवढे मिसाय त्याच्यासाठी सरकारने विजेचन काढलं ते कोणतं देशी दारूचे बंपर अर्ध घ्यायचे बरोबर करायचं दारू घ्यायची नाही जिंदगी बर्बाद करायची नाही समजली तर समजून पाहिजे चला घराकडे गेलं पाहिजे घरी तर आलो रे बाबा अंगा पाहिला नवरा सुटून राहिला कुठे गेले असेल म्हणतो आमच्या घरची केचोडी पोट्ट्याचे बा हो भाल्याच्या मम्मी तो पाहिला पोट्टा संडासला बसला तो पोट्टा संडासला बसला त्याच्या ढोंग्याला केवढा टोच मारतो ये बेटा ये पोट्ट्याचे बाय हो भाल्याच्या मम्मी हो हागऱ्याचे बाय अरे ये ग ये बैला पिंजरा बनाया सोने का 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 बनाया सोने का काला लगाया चांदी का बनाया सोने का काला लगाया चांदी का पिंजरा बनाया सोने का काला लगाया चांदी का या पहिले माझ्या बोबलण्याच्या पायी सारे चौकातले लोक जमा झाले हे भैर कन्नडीला आवाज येत कसं का म्हणतो तुला माहित आहे या गावच्या साऱ्या नाल्या दुरुस्त होतील मग तोडका दुरुस्त नाही हो मोडवड करीने एकाच जागी जोडी त्याच्या बाय हो गागुरीचे बाय कहा गई वो न तू की दाई कहा गई वो के बाई अरे कहा गई वो न तू की दाई
गई वो हंसी बारी घटिया से गिरी गई वजनारी आ गई वो हंसी बारी बढ़िया में गई बकनारी अरे आ गई वो हंसी मम्मी बढ़िया में गिर गई बकनारी हा पहिला तुझ्या खाण्यात बाकी पडत तुझ्या येल मागवर जेव्हा तुझ्या भुगाला किडे लागत डोक्याचे बाय हो बाल्याची मम्मी हो तुझ्या बहीण बाई नाही जबा लागायला तर तोंडानं करीन तुम्हाला काय भेटलं तर काय झालं ना हो मला काम तर बोऱ्या झोपला बोऱ्या रामटेकचा कसं लागलं बाई मारकुंडा बाई माझ्या अंगावर एवढं पडते मी पहिलोय पहिल्याच्या घरची लाल गाय ओके बाय पहिला भाऊ आमचा घरचा हा लाल बंदर अहो तुम्हाला म्हटलं की आली आणि कोणाची आली अहो तुमची बायको आली म्हणाली मी म्हणलं पैलवानाला माझ्यासोबत कुस्ती खेळायला पहिलवान आला म्हणता किती वेळचा आवाज येऊन राहिलो कुठे गेली होती कुठं गेली होती म्हणजे अहो मी घरामध्ये काम करत होती कोणते काम करत होती कोणते म्हणजे काम कोणते करत होती अहो आम्हा बायकांना रंगारंगीचं काम असतात व का म्हणले बघ नाही तर काय 12 वर्ष झालं माझ्या घरी येऊन आजपर्यंत म्हणजे एके रंग नाही दाखवली अहो तुम्हाला एक दिवस असा रंग दाखवी ना तर माझी बहीण नाही का लागती ते विसरून जाईल मला नको दाखव एकटा कोणत्या आल्या सुरले जाजवल्या त्याची दाखवते तसं आली सोडला नाही जात मी आता कुठे येशील बघण्याचं का आता मी नागपूरला जाते हो बरं, ठीक आहे काय झालं? माहिती आहे का काय हो काय माहित नाही नाही ना. 4 खात्याला उत्पादी ठरला झोपत जायची आपण तुमच्यासारखं नाही का अरे अचानक फिरता फिरता पाटलाच्या घराकडे गेलो कशाला जसा पाटलाच्या घरी गेलो असं तसेच पाटील 3 पोरं झाले ब्रह्मराम श्री महेश असं का भाषेचे कार्यक्रम आहे वेळ कमी आहे आपल्याजवळ बरं येते का? मी येते ना चल रे. चला चल. पाटलाच्या वाळा अरे बापरे कशाला ओरडता दिवसाचे किती वाजून गेले 2 दिवसाची 12 वाजले काय खाण्याची व्यवस्था हो माझ्या टोपल्याला टाका ते नाही म्हणतील हा देणं असं म्हणते ते नाही म्हणतील हा देणं मग त्या पुढे घोडाला घेऊन का पाटील नमस्कार नमस्कार पाटील जय भीम जय भीम. पाटील रामराव रामराव वालेकुम सलाम सलाम वालेकुम आला का ते हा किती ठोकला का झालं बे? एका भाषेत समजणार नाही म्हणून 4 भाषेत सांगितलं हो. ते आल्या का म्हणते हो. एवढा तुला चष्मा बिना टाकायचा अबे तसं नाही हा. तुला मराठीचे आद्य गुरु आचार्य पानोनी माहित नाही नाही अनेक वचन समजत नाही गेलोच नाही ना राज पाटला कोटी सही मारू आला का म्हणजे तू आणि तुझी बायको आली का आल्या का हो म्हणजे जेवण केलं तर केला का तू काही झालं तुला डब्बा धरून केलं का केला का का? बरं जाऊ दे जाऊ दे तू तिकडून पाठव मी इकडून बरं पाठव ठीक आहे हा? लवकर पाठव हाय गोपिका काय राधिका चाललं का बाजारला नाही जायचं बाजारला हो ना अगं मी तुझ्याकडे येत होती बाजारला जायला खरंच का खरेच ना पण तू गेली नाही का नाही ना गं मी एकटी कशी जाणार अगं पण आपण दोघीच कशी जाणार मग अगं आपण सोडून जायला न्यायचं सोडून जायला नाहीचं का हो न्यायचं आवाज दे ना सोडून जायला आवाज देऊ हो अगं पण मी काय म्हणते काय म्हणते बाजारला जायचं तर रिकाम्या हातानं जायचं नाही मग कसं जायचं अगं माझ्याकडे दही आहे हो ना मी दही पकडते आणि तू अगं मी लोणी पकडते काय लोणी पकडते ग लोणी पकडते हो ना अगं तुला माहित आहे काय झालं अगं आपल्या गावची आज मंडई आहे ना आहे ना अहो त्याकरिता मी सगळ्या लोकांना फुकट दही देणार फुकट येणार आहे का अगं ह्या नागपूरच्या लोकांना कढी मस्त सुंदर वाटते हो का मग बरं मी फुकट ते मी पैसे घेत नाही अगं आजच्या दिवस पैसे ठेवू नको लोणीचे असं का हो बरं ठीक आहे बरं आवाज दे सोडून जायला सोडू ताई
अगं ए सोनूताई सोनूताई नमस्कार सोनूताई राधे राधे सोनूताई राधे राधे काय म्हणता का अगं मी सांगते काय म्हणता अगं राधानी गोपीला तुझ्याकडे आल्या आहेत बाजारला जायसाठी मग तुम्ही आज बाजारला नाही गेले का नाही ना अगं नाही केल्या ग आजकाल तू दिसत नाही बाई घराच्या बाहेर काही तब्येत बरोबर नाही का तुझी नाही ग तब्येत बरी आहे पण काय करू बाय कंटिन्यू दिवाळी पासून कार्यक्रम सुरू आहे अगं पण आजच्या दिवस चाल बाजारला बाजारला जायचं म्हणता पण मी काय म्हणते काय म्हणता अगं सुंदर सुंदर वाट आहे सुंदर सुंदर वाट आहे ह्या वाटेवर आपल्याला करमलं पाहिजे म्हणून आम्हाला नवीन फॅशनची सांगायचं ते जुन्या काळातली सांगायचं नाही राजा वंजल जाते आंबा आणते त्या आंब्याला पोर होते ती कथा सांगायची नाही राजा वंजनाची कथा सांगायची नाही अगं अशी कथा सांग त्या लोकांना सुद्धा काहीतरी शिक्षण मिळलं पाहिजे त्या मुला बाळांना काहीतरी समजलं पाहिजे म्हणून नवीन फॅशनची कथा सांग बरं ठीक आहे चला बाई मग स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करताना बाबा सुखदेवजीने स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करताना स्वतःच्या परिवाराचा विचार न करताना बाबांनी त्याग घडवलं मानते की बाबांनी त्याग घडवलं पण ते स्वतःसाठीच नाही ग स्वतःच्या जीवनासाठीच नाही स्वतःच्या परिवर्तनासाठीच नाही अगं प्रत्येक सेवकासाठी बाबांनी शिकवण दिली अरे बाप शेवकाला त्या बाबांनी शिकवण दिली आज मानव धर्माचं मानव धर्म प्रत्येकाला शिकवलं बाबा सुखदेवजींनी मानव धर्म प्रत्येकाला शिकवलं डॉक्टर बाबा आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबा आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं अगं देशाचं संविधान लिहून आपल्या स्वतःच्या समाजासाठीच नाही तर या प्रत्येक बहुजनांसाठी माझा समाज सुटफुट न राहावा माझा समाज सुटफुट न राहावा पण डॉक्टर बाबा स्वतः सुटफुट करायची डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः सुटफुट करायचे माता सावित्रीबाई फुलेने आम्हा स्त्रियांना शिक्षण शिकण्याचा अधिकार नव्हता आम्हा स्त्रियांना शिक्षण शिकण्याचा अधिकार नव्हता त्या माता सावित्रीने शिक्षण शिकण्याचा अधिकार दिलं ग आणि मग दादा काय म्हणते काय म्हणते हा
हो ना. डॉक्टर बाबासाहेब विदेशामध्ये असताना माता रमानी माता रमाईनी अगं तेनाच्या गोकळ्या थापल्या तेनाच्या गोकळ्या थापून तेनाच्या गोकळ्या विकून त्या बाबासाहेबांना पैसे पुरवायची. अरे वा. त्या बाबासाहेबांना पैसे पुरवायची तर ती एक बाईच होती नाही का. तिने स्वतःचा परिवार सांभाळला. स्वतःचा नवरा तिच्या विदेशामध्ये असताना स्वतःची मुलं बाळं सांभाळले. स्वतःचा परिवार सांभाळला राजा. ते एक बाईच होती नाही का. सुद्धा एक बाईच होती. आणि म्हणून माझं म्हणणं राजा काय म्हणजे आहे काय आपल्या बाईचे विचार कसे पाहिजे आपल्या स्त्रीचे विचार कसे पाहिजे आता परिपत्र चालवायचं आहे. आता तनाची झोपडी जरी असेल आपली तनाची झोपडी जरी असेल तर त्याला स्वर बनवणं बाईच्या हाती आहे. हो ना. त्याला स्वर बनवणं बाईच्या हाती आहे. एखादी बाई तरी संजयजी मंडपे यांच्याकडून या चौपाटी गवळणीवरती धन्यवाद. नमस्कार साहेब. चला बरोबर आहे का. जसं मानव आला त्या दिवशी त्याला मागल्या पायी जावं लागते नाही का. त्या पायी त्याला मागल्या पायी जावं लागते राधा. आणि म्हणून माझं म्हणणं समजायचं
पण तुमचा भेट मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. सन्माननीय मुख्यमंत्री शाहीर देशमुख या बरावला सुरुवात करते. चाल ग मुस्का काय ग बाबू राधा काय झालं का ग तुझं सामान? हो झालं पाहिजे माझं सामान. पण मी घेऊ का? बरं ये लवकर चाल. बरं चला पटकन चाल. अग पहाचा विकाया निघाली अग बाजाराला विकाया निघाली अग दही दूध ताक आणि लोणी गाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या बाई माझ्या
बाई माझ्या दुधात नाही त्याचप्रमाणे आमचे काकाजी दिवाकरजी सोमकुमार साहेब भोपाळवाले यांच्याकडून सुद्धा या विचाराला 100 रुपयाची भेट आली आहे. मंगळाकडून यांना सुद्धा शतशतप्रणाम धन्यवाद. काय ग तुला भाऊ झालं ग बाजार झालं का तुझं झालं ना गं जायचं मला सांग काय झालं ग तुला काय आज नाराज आहेस का त्याचप्रमाणे राजेजी नेरी या साहेबाकडून सुद्धा या विचाराला 100 रुपयाची भेट आली आहे. मंगळाकडून यांना सुद्धा शतशतप्रणाम धन्यवाद. चाल ग मुस्कान हो ग चाल गुलाबो चाल जायचं आपण चाल